जिला सत्र न्यायालय के बाहर चाय की टपरी पर चाय पीने बैठे एक वकील से अपने आप को पत्रकार कहने वाले व्यक्ति ने मामूली विवाद के चलते उससे हाथापाई की और इतना ही नहीं तो उसके सोने की चेन छीनकर फरार हो गया। शहबाज सिद्दीकी जाफरनगर निवासी की शिकायत पर पुलिस ने आरोपी मुश्ताक अहमद उर्फ मुन्ना पटेल को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने 394-504 के तहत मामला दर्ज कर आरोपी पर जांच शुरू कर दी है। काल संध्याकाळी शहबाज सिद्दीकी राहणार जाफरनगर यांनी एक लेखी तक्रार दिली का तो आणि त्याचे मित्र उभे असताना मुन्ना उर्फ मुश्ताक पटेल हा तिथे आला आणि त्याने काही कारण नसताना याच्याशी भांडण केलं आणि त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीतच त्याने त्याची चेन सोन्याची चेन 4 तोळ्याची घेऊन पळून गेला। वरून पोलीस स्टेशन सदर येथे कलम 394 चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे। सर, जो आरोपी आहे त्याच्यावरती आधीचे काय गुन्हे आहे आणि फिर्यादी काय कामधंदे करतो, दोघे एकमेकाला ओळखतात का? फिर्यादी आणि आरोपी एकमेकाला ओळखतात कारण की त्यांनी नावानिशी तक्रार दिलेली आहे आणि पुढील तपास मध्ये अजून डिटेल्स येईल, पण साक्षीदाराचे जे बयान आहे त्यानुसार तरी सदरचा घटनेचा प्रकार झालेला आहे असं प्राथमिक आमच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे। तर फिर्यादीने काय सांगितलं, कुठल्या गोष्टीवरून यांच्यात वादविवाद झाला होता, काय म्हणून त्यांनी मारहाण केली त्याच्यासोबत? फिर्यादीची त्यांचे जुनी ओळख होती आणि फिर्यादीला याने म्हटलं की तूने मेरे को बहुत सारे केसेस में फंसाया है तो उसका खर्चा मेरे को लगेगा असं म्हणून या कारणावरून त्यांचा वादविवाद सुरू झाला। फिर्यादी काय काम केलं? त्यांनी तर आपलं नाव ॲडव्होकेट आहे असं सांगितले होते।